तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्या इच्छा, तुमच्या आघाड्या, तुमचे मित्र हे सगळं बाजूला ठेवा. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि मी वारंवार असं सांगते, मी सामान्य नागरिक आहे. मी काही तुमच्यासाठी 10-5 कोटीची 10-5 लाख कोटीची मालकीन वगैरे नाही, मी साधारण माणूस आहे. आणि मी एकच गोष्ट तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की जात, धर्म आणि पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊ 14 कोटी जनतेच्या भविष्याचा विचार मी मांडत आहे. तो विचार मनात ठेवूनच मी त्यांच्या सुरक्षिततेसाठी काही भूमिका घेत आहे. मी ही भूमिका घेताना मुख्यमंत्र्यांनी जरा याचं भान ठेवावं की कृपया आपण राज्याचे पालक आहात. एक. दुसरं, माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, कृपया आपण मुख्यमंत्री आहात, आपण न्यायाधीश अजिबात नाही. न्यायाधीश असलेल्या व्यक्तीने चूक काय, बरोबर काय, आरोपी कोण, गुन्हेगार कोण, निर्दोष कोण यावरती मांडणी करावी. यू आर नॉट जज, यू आर नॉट एनी काइंड ऑफ ज्युडिशियल अथॉरिटी. कृपया जज बनण्याचा प्रयत्न करू नका. चौकशीच्या आधीच क्लीन चिट देण्याची जी तुमची घाई असते, विशेषतः तुमचे लोक जेव्हा असतात तेव्हा, कारण रणजित नाईक निंबाळकर असतील, कुठलाही विषय असेल, तुम्ही लगेच क्लीन चिट देऊन मोकळे होता राहा. तुम्ही विसरता का की तुम्ही जज नाही, तुम्ही मुख्यमंत्री आहात. आणि अशा क्लीन चिट तुम्हाला द्यायच्या असतील तर तुमच्या दालनाच्या बाहेर एक पाटी लावा, येथे क्लीन चिट मिळते. कृपया हे करू नका, कारण तुमच्या अशा वक्तव्याने तपास प्रभावित होऊ शकतो. एक. दुसरं असं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं नाव, मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुन्हेगार आहेत असं एकदाही म्हटलेलं नाही. मी काय म्हणते की ड्रग्जच्या संबंधाने जो एकूण घटनाक्रम आहे, या घटनाक्रमामध्ये प्रकाश शिंदे हे नाव आलेलं आहे आणि प्रकाश शिंदे हे नाव हे राज्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या सख्या भावाचं नाव आहे. जर आपल्याला आठवत असेल तर वाल्मिक कराडला पॉलिटिकल प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणून त्यांचे मित्र असणाऱ्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला. पार्थ पवारच्या प्रकरणामध्ये त्याला प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी झाली. तर होय, मी तिसऱ्या दिवशी सलगपणे पुनरुच्चार करते की प्रकाश शिंदेच्या चौकशीच्या दरम्यान कुठलाही तपास प्रभावित होऊ नये आणि त्यांना पॉलिटिकल प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून एकनाथ शिंदे यांचा राजीनामा झाला पाहिजे. एकनाथ शिंदेंनी बाजूला राहावं, एकदा तपास होऊ द्यावा. प्रकाश शिंदे जर निर्दोष असतील तर एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री कशाला, त्यांनी मुख्यमंत्री व्हावं.